वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात 29 गावे महापालिकेत समाविष्ट करत असल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांच्या नावाने महाराष्ट्र शासन राज्यपत्र गुरुवारी जारी केले आहे। त्यात सदर अधिसूचनेविरोधात पुढील 30 दिवसात हरकती नोंदविता येणार आहे असे नमूद करण्यात आले आहे। विशेष म्हणजे या प्रकरणाची सुनावणी शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात होणार आहे। मात्र न्यायालयाच्या निकालापूर्वीच शासनाने 29 गावे महापालिकेतच समाविष्ट करत असल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। राज्य शासनाने 2011 साली वसई-विरार महापालिकेतून 29 गावे वगळण्याचा अध्यादेश काढला होता। त्याला वसई-विरार महापालिकेने आव्हान देत स्थगिती मिळवली होती। तेव्हापासून गावे वगळण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे। मात्र वसई-विरार महापालिकेतून 29 गावे वगळण्याऐवजी ही गावे महापालिकेतच कायम ठेवण्याची भूमिका नव्या सरकारने घेतली होती। गेल्या 13 वर्षापासून वसई-विरार महापालिकेत समाविष्ट केलेल्या 29 गावांचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे। आता अंतिम निर्णयाकडे हे प्रकरण असून 30 दिवसात शासनाच्या अधिसूचनेविरोधात नोंदविणाऱ्या हरकतीबाबत शासन काय भूमिका घेणार, 16 तारखेला उच्च न्यायालयात याबाबत काय निर्णय लागणार याकडे वसई-विरार परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे।